नमस्कार. कल्पना करा कुरुक्षेत्राच्या रणांगणाची. प्रचंड युद्ध आणि त्यामध्ये उभा आहे महान योद्धा अर्जुन, जो पूर्णपणे गोंधळून गेला आहे. आणि त्याचा सारथी, त्याचा मार्गदर्शक साक्षात भगवान श्रीकृष्ण त्याला मार्ग दाखवत आहेत. त्यांच्या या विलक्षण संवादात श्रद्धेबद्दल एक असा मूलभूत प्रश्न समोर येतो, जो खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. तर अर्जुनाचा प्रश्न अगदी सरळ आणि थेट होता. तो विचारतो, नेमकं काय चांगलं आहे? सगुण म्हणजे एका साकार देवाची भक्ती करणं श्रेष्ठ, की मग निर्गुण म्हणजे त्या निराकार अव्यक्त अशा वैश्विक शक्तीचं ध्यान करणं? बघा, हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाहीये. आपल्यापैकी प्रत्येकाला आध्यात्मिक प्रवासात हा प्रश्न कधी ना कधी पडतोच, नाही का? आणि मग या प्रश्नावर श्रीकृष्ण अगदी स्पष्ट उत्तर देतात. ते साधकासमोर दोन मार्ग ठेवतात. एक आहे सगुण भक्तीचा आणि दुसरा निर्गुण उपासनेचा. तर श्रीकृष्ण यातला फरक खूप छान समजावून सांगतात. बघा, पहिला मार्ग आहे सगुण भक्तीचा, म्हणजे देवाचं एक रूप डोळ्यासमोर ठेवून त्याची पूजा करणं. हा मार्ग अधिक सोपा आहे, अगदी स्वाभाविक आहे. पण दुसरा मार्ग तो आहे निर्गुण निराकार ब्रह्माचं ध्यान करण्याचा, म्हणजे याला रूप नाही, रंग नाही, आकार नाही अशा तत्वावर लक्ष केंद्रित करणं. आणि श्रीकृष्ण कबूल करतात की आपल्यासारख्या देहधारी जीवांसाठी हे खूपच कठीण आहे. आणि मग श्रीकृष्ण अगदी स्पष्टपणे आपला कौल देतात. ते म्हणतात, जे लोक आपलं मन माझ्यावर स्थिर करून माझी उपासना करतात ना, त्यांना मी या जन्ममृत्यूच्या भवसागरातून लगेच बाहेर काढतो. त्यांचा उद्धार करणारा मीच आहे. म्हणजे अगदी सरळ शब्दात ते सांगतायत की सगुण भक्तीचा मार्ग हा जास्त प्रभावी आणि जलद आहे. पण थांबा, श्रीकृष्णांचं मार्गदर्शन इथेच संपत नाही. हे तर गीतेचं सौंदर्य आहे. ज्यांना हा सर्वोत्तम मार्ग जरा अवघड वाटतो, त्यांच्यासाठी श्रीकृष्ण कितीतरी करुणेनं एक सोपी लवचिक पद्धत सांगतात. याला आपण एक प्रकारे साधनेची शिडी म्हणू शकतो. जसं श्रीकृष्ण म्हणत आहेत, ठीक आहे, हे जमत नाहीये, काही हरकत नाही, मग हे करून बघ. हे इतकं सुंदर आहे कारण ते प्रत्येकाला त्याच्या पातळीवर येऊन मदत करतं. आपण कुठेही असू, आपल्यासाठी एक पायरी आहेच. चला तर मग बघूया, ही शिडी आहे तरी कशी. सगळ्यात वरची पायरी, उत्तम. आपलं मन आणि बुद्धी पूर्णपणे देवावर लावा. बरं, हे जमत नसेल तर मग दुसरी पायरी, सतत भक्तीचा अभ्यास करून देवाला मिळवण्याचा प्रयत्न करा. तेही जमत नसेल, हरकत नाही. तिसरी पायरी, आपण जी काही कामं करतो ती सगळी देवाला अर्पण करा. आणि समजा हेही खूपच अवघड वाटत असेल तर सगळ्यात शेवटची पण अत्यंत महत्त्वाची पायरी, कर्माच्या फळाची कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त आपलं काम करत राहा. ही जी शेवटची पायरी आहे ना, कर्मफल त्याग, ती खरं तर खूपच शक्तिशाली आहे. याचा सरळ अर्थ आहे, कामाच्या रिझल्टची चिंता सोडून द्या. आपलं लक्ष फक्त आपलं काम चांगलं करण्यावर केंद्रित करायचं. यश मिळो की अपयश, त्यात भावनिकदृष्ट्या अडकायचं नाही. आणि याचा परिणाम काय होतो? मनातली चिंता कमी होते आणि एक प्रकारची कमालीची शांती मिळते. बरा, आत्तापर्यंत आपण पाहिलं की साधना कशी करायची. आता वळूया ध्येयाकडे, म्हणजे एक आदर्श भक्त कसा असतो. श्रीकृष्ण आता अशा भक्ताचं चित्र रेखाटतात ज्याचे गुण त्यांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत. आणि या चित्राचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा रंग कोणता? तर तो म्हणजे कोणाचाही द्वेष न करणं. हा आदर्श भक्त कोणत्याही जीवाबद्दल मनात किलमिश ठेवत नाही. ही फक्त द्वेष न करण्याची गोष्ट नाही, तर सगळ्यांबद्दल एक सकारात्मक प्रेम आणि स्वीकारभाव ठेवण्याची गोष्ट आहे. आणि साहजिकच आहे, ज्याच्या मनात द्वेष नाही तो कसा असेल? तो सगळ्यांशी मित्रत्वाने वागेल, करुणेने वागेल. त्याची वागणूकच प्रेमळ आणि सकारात्मक असते. त्याहूनही पुढे जाऊन तो मी आणि माझं या चक्रातून पूर्णपणे बाहेर आलेला असतो. त्याला अहंकार शिवत नाही आणि म्हणूनच त्याला खरं स्वातंत्र्य, खरी मुक्ती अनुभवता येते. त्याच्या आयुष्यात सुख येवो किंवा दुःख, कोणी त्याची स्तुती करो किंवा निंदा, त्याची मनस्थिती मात्र शांत, स्थिर राहते. बाहेर काही वादळ येऊ दे, आतला दिवा शांतपणे तेवत राहतो. यालाच म्हणतात समत्व. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तो अगदी नेहमी समाधानी असतो. त्याचा आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसतो, तो त्याच्या आतून येतो. तो आत्मतृप्त असतो. थोडक्यात सांगायचं तर असा भक्त इतरांना त्रास देत नाही, उलट त्याच्यामुळे इतरांना शांती मिळते. तो परिणामांमध्ये अडकत नाही. मित्र असो वा शत्रू, तो दोघांना समान नजरेने पाहतो. मान अपमानाच्या पलीकडे जातो. आणि त्याचा निश्चय तो अगदी पर्वतासारखा स्थिर आणि अढळ असतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचा आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात काय उपयोग? चला थोडक्यात बघूया. या अध्यायातून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. पहिली 2 मार्ग,
याचा अर्थ जो मार्ग आपल्याला जवळचा वाटतो, सोपा वाटतो तो निवडा. दुसरी, साधनेची शिडी. याचा अर्थ सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. कुठल्याही पायरीवरून सुरुवात करता येते. आणि तिसरी, आदर्श भक्त. हे आपल्याला आठवण करून देतं की खरं ध्येय हे आतून बदलणं आहे, बाहेरून काही मिळवणं नाही. आणि शेवटी श्रीकृष्ण एका खूप सुंदर आणि आश्वासक श्लोकाने या अध्यायाचा शेवट करतात. ते म्हणतात, जे लोक श्रद्धेने या अमर ज्ञानाचं पालन करतात आणि मलाच आपलं अंतिम ध्येय मानतात, ते भक्त मला खूप खूप प्रिय आहेत. म्हणजे शेवटी सगळा खेळ आहे श्रद्धेचा, ध्येयाचा आणि प्रेमाचा. आणि हा भाग संपवण्यापूर्वी एक प्रश्न सोडून जातो. विचार करा की आपण जे आदर्श भक्ताचे इतके गुण पाहिले, त्यापैकी आजच्या जगात आत्मसात करण्यासाठी सगळ्यात अवघड गुण कोणता आहे आणि कोणता गुण मिळवला तर सगळ्यात जास्त फायदा होईल, यावर जरा शांतपणे विचार करून बघा.